नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आपले जे शेळी मेंढी संगोपन करणारे पशुपालक आहेत तर त्यांच्यासाठी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळी मेंढींच्या पिल्लांमध्ये जर त्यांना वजनाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, मग त्या ठिकाणी आपण कुठल्या सप्लिमेंट्सचा वापर करायला पाहिजे की आपण आपल्या या पिल्लांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, शेळी पालनामधील मुख्य जो काही नफा आहे तर तो आपल्या पिल्लांच्या वजन वाढीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अवलंबून असतो. त्यामुळे आपण आपल्या या पिल्लांचे जे काही वजन आहे तर ते लवकरात लवकर वाढवणे हे खूप गरजेचे आहे. मग त्यासाठी आपण कुठल्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे, त्यासोबतच आपण आपल्या या पिल्लांना त्यांच्या चाऱ्यामध्ये कशा पद्धतीने बदलाव त्या ठिकाणी करू शकतो, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिले जे काही काम करायचे आहे तर ते म्हणजे ज्यावेळेस आपल्या पिल्लांचा त्या ठिकाणी जन्म होतो तर त्या ठिकाणी आपण आपल्या या पिल्लांना शेळीचा जो काही चीक आहे तर तो वजनाच्या कमीत कमी 10% त्या ठिकाणी पाजणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, या चिकामध्ये अतिशय चांगले घटक असतात की जे आपल्या या लहान पिल्लांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतात, त्यांची वाढ जलद गतीने करण्यासाठी फायदा करतात. त्यासोबतच त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक घटक देण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच त्यांची पचनशक्ती जी आहे तर ती देखील सुधारण्यासाठी या चिकाचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यांच्या संपूर्ण शरीराचा, त्यांच्या पोटाचा विकास करण्यासाठी देखील या चिकाचा महत्त्वपूर्ण फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपण सर्वात पहिले जे काही काम करायचे आहे तर ते त्यांच्या आहारामध्ये त्यांना या चिकाचा कमीत कमी पहिले 3 दिवस तरी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वापर करायचा आहे, की ज्यामुळे आपल्याला आपल्या या पिल्लांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत ही पाहायला मिळेल. दुसरे जे काही काम करायचे आहे तर ते म्हणजे आपण त्यांच्या वजनाची जी काही नोंद आहे तर ती त्या ठिकाणी ठेवायची आहे. कारण आपण त्याची जर त्या ठिकाणी नोंद ठेवली तर आपल्या गोठ्यामध्ये जे काही कमकुवत पिल्लं असतील तर त्यांच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यासाठी फायदा या वजनाच्या नोंदीमुळे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे हे सुद्धा खूप महत्त्वाचे काम आहे. मित्रांनो, पुढचे जे काही काम करायचे आहे तर ते म्हणजे कमीत कमी पहिले 2 महिने आपण आपल्या या पिल्लांना भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आईचे त्या शेळीचे जे काही दूध असेल तर ते त्या ठिकाणी पाजायचे आहे, की त्यामुळे त्यांच्या शरीरासाठी आवश्यक घटक त्या ठिकाणी मिळतील आणि त्यांची वाढ जलद गतीने करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. त्यासोबतच त्यांच्या आहारामध्ये आपण जास्तीत जास्त प्रथिनांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. ज्यावेळेस या प्रोटीन्स चाऱ्याचा असेल, खुराक असेल किंवा लिक्विड्समध्ये कुठले सप्लिमेंट्स असतील, त्यांचा वापर आपण या पिल्लांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू. तर या प्रोटीन्समुळे त्यांच्या स्नायूंची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी फायदा होतो. त्यांची ओव्हरऑल वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी फायदा होतो. त्यांच्या पचनाच्या जे काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे त्यांच्या खुराकामध्ये किंवा आहारामध्ये आपण त्यांना प्रोटीन्सचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यामुळे आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळेल. यामध्ये आपण विविध प्रकारच्या डाळींचा सुद्धा वापर करू शकतो. त्यासोबतच आपण सोयाबीन असेल, गहू असेल किंवा मका असेल भिजवून, तर यांसारख्या गोष्टी सुद्धा आपण आपल्या या लहान पिल्लांच्या खुराकामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो, की ज्यामुळे त्यांच्या शरीरासाठी त्यांना प्रोटीन्स मिळतील आणि त्यांची वाढ ही चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढचे जे काही काम करायचे आहे तर ते म्हणजे आपण आपल्या या पिल्लांचे निर्मूलन जे काही आहे तर ते वेळोवेळी करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये पहिले जे काही जंत निर्मूलन आहे तर ते आपण त्यांचे वय 15 दिवसाचे आहे त्यावेळेस त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर प्रत्येक 1 महिन्याला त्यांचे वय 6 महिन्याचे होईपर्यंत आपण प्रत्येक महिन्याला जर त्यांचे वेगवेगळ्या औषधाने जंत निर्मूलन त्या ठिकाणी केले तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, जर आपल्याला शक्य असेल तर त्या ठिकाणी मग आपण त्यांच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचर जे काही पावडर येतात त्या सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. तसेच पुढची जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे त्यांचे जे काही व्हॅक्सिनेशन असेल तर ते देखील आपण जे काही टाईम असेल, शेड्यूल असेल तर त्यानुसार त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. यामध्ये खास करून PPR सारखे व्हॅक्सिन असेल तर ते आपण आपल्या या पिल्लांना त्या ठिकाणी देऊन घेणे खूप गरजेचे आहे.
तसेच मित्रांनो, आपण त्यांच्या आहारामध्ये त्यांना विविध प्रकारचा जो काही झाडपाला असेल, तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा आपला जो काही चारा असेल यामध्ये अ, मुरघास असेल किंवा गहू असेल किंवा त्यासोबतच घास असेल, तर यांसारखा विविध प्रकारचा चारा जो काही असेल, तर तो त्या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये आपण देऊ शकतो. त्यामुळे सुद्धा त्यांना विविध प्रकारचे घटक मिळतात आणि त्यांची वाढ ही चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, पुढची जी काही उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या या पिल्लांना त्यांचे जे काही पिण्याचे पाणी असेल, तर ते स्वच्छ आणि ताजे पाणी त्या ठिकाणी त्यांना दररोज त्या ठिकाणी द्यायचे आहे. त्यामुळे सुद्धा त्यांच्या शरीरासाठी जी काही आवश्यक पाण्याची गरज आहे, तर ती भागवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. पुढची महत्त्वाची उपाययोजना जी काही आहे, तर ती म्हणजे आपल्या पिल्लांची जी काही जागा असेल, तर ती स्वच्छ ठेवणे, कोरडी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर त्या जागेवरती त्या ठिकाणी त्यांची लघवी असेल किंवा त्यांचे जे काही विष्ठा असेल, ती जर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये साचलेली असेल, ओलसर जागा झालेली असेल, तर मग आपल्या पिल्लांमध्ये त्यांना न्यूमोनियासारख्या आजाराचा सुद्धा त्या ठिकाणी संभावना येऊ शकते. त्यामुळे आपण त्यांची जागा स्वच्छ ठेवणे, कोरडी ठेवणे, हवेशीर ठेवणे खूप गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्याला या लहान पिल्लांना या आजारांपासून त्या ठिकाणी दूर ठेवण्यासाठी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, तर त्या जर आपण आपल्या शेळी पालनामध्ये, आपल्या पिल्लांच्या शेड्यूलमध्ये आपण बदल केला, तर नक्कीच आपल्याला त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण कुठल्या सप्लिमेंट्स चा वापर त्या ठिकाणी करायचा, की ज्यामुळे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी फायदा होईल, त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होईल, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होईल. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, आपण आपल्या या लहान पिल्लांमध्ये जर त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी आपल्याला करायचे असेल, मग त्या ठिकाणी आपण अल्बोमार असेल, फॅन्डिकाइन प्लस असेल, क्लोसांटेल असेल किंवा फॅस्मिन असेल किंवा पिप्रेझिन असेल, तर यांसारख्या विविध औषधांचा त्यांच्या जंत निर्मूलनासाठी त्या ठिकाणी वापर करू शकतो, की ज्यामुळे आपल्याला त्यांच्या शरीरामध्ये असणारे जंत त्या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर त्यांची भूक वाढवायची असेल, तर मग त्या ठिकाणी आपण लिक्विड ब्रोटॉन असेल, लिव्ह 52 असेल, व्हिटाकाइंड लिव्ह असेल, लिव्होफेरॉल असेल, तर यांसारख्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. मित्रांनो, या लिव्हर टॉनिक्समुळे आपल्या या पिल्लांची भूक चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. तसेच आपण जर त्यांच्या आहारामध्ये त्यांना मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स वापरणार असाल, तर मग त्या ठिकाणी आपण लिक्विड मल्टीस्टार एच असेल, टोनोबूस्ट असेल, बोव्हिकाइंड असेल किंवा एच किंवा मल्टीस्टार एच यांसारखे जे काही मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स आहेत, तर त्यांचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यांना या विटॅमिन्स, मिनरल्सची कमतरता आपण त्या ठिकाणी भरूनही काढू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला जर त्यांचे पचन व्यवस्थित ठेवायचे असेल किंवा त्यांना पचनासंबंधित अडचणी येत असतील, तर मग त्या ठिकाणी आपण त्यांना हिमालयन 32 असेल किंवा इतर कुठल्या प्रोबायोटिक्सच्या पावडर असतील, तर त्यांचा वापर आपण त्यांच्या आहारामध्ये करायचा आहे, की त्यामुळे त्यांच्या पचनाच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या दूर करण्यासाठी किंवा त्यांचे पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळेल. तर मित्रांनो, यांसारखी औषधे जर आपण आपल्या या पिल्लांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापरली, तर त्यांच्या वजनाची वाढ ही नक्कीच आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने करण्यासाठी फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, यामधील कुठल्याही औषधाचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये कमीत कमी 10 दिवस त्या ठिकाणी केला, तर आपल्याला निश्चितच आपल्या या पिल्लांच्या शारीरिक विकास जो आहे, तर तो चांगला झालेला पाहायला मिळेल. त्यांची भूक वाढलेली, पचन सुधारलेले किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या दूर झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपण या सप्लिमेंट्सचा वापर आपल्या लहान पिल्लांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करत जा. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळीचे जे काही लहान पिल्लं असतात, तर त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना त्या ठिकाणी करायला पाहिजे, त्यांच्या आहारामध्ये आपण कुठल्या सप्लिमेंट्सचा वापर करायला पाहिजे, त्यांच्या चाऱ्यामध्ये कशा पद्धतीने बदल करायला पाहिजे, त्यांचे मॅनेजमेंट कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.